तर आजच्या आपल्या गीतामृत कथेमध्ये आपण श्रीमद भगवद्गीता 4.12 4.12 ते साधारण तिथून पुढे 4 श्लोकांपर्यंत यांनी 4.16 पर्यंत 16 पर्यंत चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आजची कथा आपण 4 भागामध्ये घेणार आहोत, जेणेकरून आपल्या नियोजित वेळेतच आपण कथा संपवण्याचा प्रयत्न करू। त्यामध्ये आपल्या श्लोकांवरती चर्चा, पहिलं सत्र, त्यानंतर एक शास्त्रातला नवीन शब्द क्रियाशक्ती याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। त्यानंतर एक छोटीशी कथा पण घेणार आहोत। आजची कथा राहील आपली समुद्र मंथन आणि धाम महात्म्य हा 4था भाग आहे। यामध्ये भूवैकुंठ पंढरपूर याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि सुरुवात आपण आजच्या श्रीमद भगवद्गीता श्लोक क्रमांक 4थ्या अध्यायातला 12 अध्याय आहे, ज्ञान कर्म संन्यास योग हा 4था आपला अध्याय आहे आणि त्याच्यातला 12वा श्लोक आहे। तर आपण म्हणण्याचा प्रयत्न करूया। आपणही माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा। कांक्षन्त कर्मणा सिद्धिं यजन्त हि देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। त्यानंतर 4.13 आहे, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म विभागशः तस्य कर्मारपि मा वेद्य कर्तारमव्ययम् न मा कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्नं सबध्यते। 15वां, एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः गुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वे पूर्वोत्तरं कृतं किं कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यद्यत्वा मोक्षशुभात्। तर प्रथम आपण जो महत्त्वाचा श्लोक आहे 4थ्या अध्यायामधला ज्ञान कर्म संन्यास योग मधला, कांक्षन्त कर्मणाम सिद्धि यज्ञतम इहि देवता क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। त्याचं अर्थ आणि तात्पर्य जगद्गुरु श्री प्रभुपादजी महाराज इथं सांगतायत। जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय। मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात। अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते। तर या ठिकाणी देवता आणि भगवंत
यातला फार सुंदर फरक या ठिकाणी प्रभुपादजी आपल्या तात्पर्यामध्ये सांगतायत. त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया की या भौतिक जगातील जे देवी देवता आहेत त्यांच्याबद्दल ज्या आपल्या कल्पना आहेत त्या फार चुकीच्या कल्पना आहेत, असं या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादजी सांगतात की देवी देवतांबद्दल असलेल्या फार चुकीच्या कल्पना आहेत की कधी कधी देवी देवतांनाच बरेचशा भक्तांच्या मनामध्ये ही भावना असते की देवी देवता म्हणजेच भगवंत आहे. आणि आपल्याला सामान्यपणे हे ऐकायला मिळतं की शेवटी आपण कुणाची पूजा केली तर ती तिथंच जाणार आहे, असे बरेचसे स्वर असतात. परंतु हा सिद्धांत पूर्णतः चुकीचा आहे, कारण भगवंत भगवंतच आहे आणि देवी देवता देवी देवताच आहे. तर त्याच्याविषयी थोडक्यात प्रभुपादजी या ठिकाणी निरूपण करतात की देवी देवता ही भगवंतांची रूपे नाहीये. आता काही ठिकाणी म्हटलं जातं की हा भगवंतांचा अवतार, तो भगवंतांचा अवतार, परंतु भगवंतांचा अवतार हा शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणेच असतो. असा कोणीही कुठेही कुठलीही देवता कुठेही भगवंतांचा अवतार घेऊच शकत नाही. हे प्रभुपादजींना आपल्याला या श्लोकाच्या तात्पर्यातून स्पष्टपणे सांगायचं आहे की देवी देवता भगवंतांची रूपे नाही. मात्र या ठिकाणी प्रभुपादजी फार सुंदर सांगतायत की म्हणून आपण देवी देवतांचा अनादर सुद्धा करायचा नाही. त्यांना त्यांच्या ठिकाणी आपण कसं महत्व द्यायचंय हे पण पुढे स्पष्ट करून सांगतायत. सर्वप्रथम देवी देवता काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मुख्य म्हणजे की देवी देवतांबद्दल चुकीच्या कल्पना आहेत. देवी देवता ह्या भगवंतांची रूपे नाहीत. मग कोण आहेत देवी देवता? तर देवी देवता आहेत भगवंतांचे विविध अंश आहेत. विविध अंश आहेत. जसं आजकाल आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघता एक छोटं मुलगा जर बघितलं आपण आणि तिथं जर 5-7 माणसं असले तर आपण पटकन सांगू शकतो की हा मुलगा किंवा याचे पिता हे असू शकतात. कशावरून? की त्याचं चेहऱ्याची ठेवण, बऱ्याचशा गोष्टी पित्याप्रमाणे असतात त्याच्यावरून, किंवा माताप्रमाणे असतात त्याच्यावरून आपण निश्चित सांगू शकतो की हा यांचा पिता आहे किंवा हा यांचा मुलगा आहे. तसं जे देवी देवता आहेत हे भगवंतांचे अंश आहेत आणि त्यांना भगवंतांनी वेगवेगळ्या शक्ती प्रदान केलेल्या आहेत. हे सुद्धा शास्त्रामध्ये संपूर्ण वर्णन केले आहे की जसं इंद्राला शक्ती वर्णन केली आहे, इंद्राला स्वर्गलोक दिलेला आहे. नंतर जे आपल्याला प्रकाश देण्याचं काम आहे ते सूर्यदेवतांना दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वायू देण्याचं जे काम आहे ते वायुदेवतांना दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शक्ती भगवंतांनी वेगवेगळ्या देवतांना दिलेली आहे आणि त्यांच्या शक्तींच्या व्यवस्थापन कार्यानुसार या सृष्टीचं संचलन चालतं. पण कधी कधी कसं होऊन जातं की आपण व्यवहारात बघतो की एखाद्या ठिकाणी असे मोठे जर कारखाना वगैरे असला तर त्या कारखान्याचे मालक समोर कधीच येत नाही. तर त्या ठिकाणी जे मॅनेजर असतात किंवा जे छोटेसे कारकून वगैरे असतात यांच्याशी वर्कर लोकांचा संबंध येतो आणि त्यांच्यामार्फतच त्यांचा आर्थिक पगार वगैरे दिला जातो. तर त्यांचा असा समज होतो की हेच आपल्याला सर्व पुरवतात, परंतु वास्तविक तसं नसतं. किंवा दुसरं उदाहरण सांगतात की जसं आपण बँकेत गेल्यानंतर आपल्याला कॅशियर मार्फत कॅश मिळते. आपल्याला असं वाटतं की आपला पैसा देणारे कॅशियरच आहे, कॅशियरला सुद्धा कुठून तरी पैसा येतो आणि मुख्य जो स्रोत असतो म्हणजे जिथून या देवी देवतांनाही शक्ती मिळते असे आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान श्री विष्णू आहेत. आणि अशा भगवंतांची अनेक नाम आहे. प्रभू रामचंद्र आहे, नरसिंहदेव भगवान आहे, विठ्ठल पांडुरंग आहेत. हे भगवंतांची विविध नावे आहेत. तर आपण हा सिद्धांत समजून घ्यायचा या श्लोकातून की देवी देवता हे भगवंतांचे अंश आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण 10 नामापराध ज्यावेळेस घेतो
त्याच्यामध्ये एक अपराध आहे की आपण बऱ्याच वेळेस असं समजून घेतो की भगवंतांना शिव आणि ब्रह्मा समान समजणे किंवा त्याहून भिन्न समजणे. इथं दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. भगवंत शिव किंवा ब्रह्मा पण नाही आणि त्याहून भिन्न पण नाही. त्याहून भिन्न कसे नाही? कारण ते त्यांचे पिता आहेत. म्हणजे शिव आणि ब्रह्मा हे भगवंतांचेच अंश आहेत. जसे की आपल्याला सूर्यप्रकाश सूर्यापासून मिळतो किंवा सूर्यकिरणांपासून मिळतो. याचा अर्थ सूर्यकिरणच सूर्य आहे असं आपण समजू शकत नाही. सूर्यकिरण हे सूर्याचं एक छोटंसं अंश आहे, मात्र मूळ काय आहे? सूर्य आहे. म्हणून आपलं जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हेच भगवंत आहेत. आणि वेदही सांगतात की नित्यो नित्यानाम ईश्वर परम कृष्ण. नित्य नित्यानाम ईश्वर परम कृष्ण. आता आपण वेदांवरती विश्वास ठेवला पाहिजे, शास्त्रावरती विश्वास ठेवला पाहिजे. आपण ज्यावेळेस एक छोटीशी क्लिप बघू परमपूज्य राधा गोविंद महाराजांची, त्यामध्ये त्यांनी किती ठामपणे सांगितलं आहे की आपण वेदांचं किंवा शास्त्रांचं कसं आपण त्याच्यावरती विश्वास दाखवला पाहिजे. आता भगवान श्रीकृष्ण हेच भगवंत आहेत आणि तेच या सृष्टीचे पालन करतात, या जीवमात्रांची काळजी घेतात. आणि शिव किंवा ब्रह्माजी हे सुद्धा सतत भगवंतांचीच आराधना करतात. कारण त्यांची आराधना केल्याशिवाय आपल्याला त्यांचं म्हणजे आपल्याला जी शक्ती मिळते ती जिथून मिळणार तिचीच आपण आराधना केली पाहिजे. जसं की आपण जर शेतकरी वर्ग असलो तर आपण त्या काळ्या मातीची सेवा केली पाहिजे. त्या मातीची जितकी सेवा करू तितकं आपल्याला तिच्यापासून पोषण होईल, आपल्याला तितकं उत्तम प्रकारचा आपला चरितार्थ चालेल. आपला जर व्यापार असला तर आपण त्या व्यापारावरतीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. म्हणजे तसे शिव आणि ब्रह्माजी हे देवताई भगवंतांची सतत आराधना करतात. शिवचरित्रामध्ये फार सुंदर आहे की भगवान शिवजींचं जेव्हा वर्णन येतं की भगवान शिवजी यांना स्वतःच्या वेशभूषेकडे बी लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यानंतर स्वतःचं घर बांधायला सुद्धा वेळ नसतो. कारण ह्या भौतिक गोष्टी कशा आहेत, ह्या जर केल्या तर याच्यामध्ये आपण आसक्त पण होतो आणि आपला वेळ पण जातो. जसं माताजींना चांगल्यापैकी अनुभव आहे की जेवढं मोठं आणि सुंदर घर तेवढा आपला त्याला मेंटेनन्सला आणि साफसफाईला वेळ जास्त जातो आणि त्याच्यातच आपला बराचसा वेळ निघून जातो. आणि आपल्याला जे जप करायला किंवा भगवंतांच्या कथा वाचायला, कथा ऐकायला जो वेळ मिळतो तो आपलं कशामध्ये जातो? ह्या अशा क्षुल्लक भौतिक गोष्टींमध्ये निघून जातो. म्हणून एक लोमेश ऋषींची कथा आहे, आपण मागच्या सुरुवातीच्या एका सत्रामध्ये घेतली होती ती, की लोमेश, लोम म्हणजे शरीरावरचे केस, त्याला लोम म्हणतात. त्या ऋषींची कथा आहे. तर ते ऋषी एका झाडाखाली बसून एका नदीच्या किनारी सतत भगवंतांचा जप करत होते, सतत जप करत होते. आणि मग ते दरवर्षी ठरवायचे की पावसाळा सुरू झाला, ओले झाले, भिजले, त्यांना त्रास झाला की आपण छोटंसं एखादं काहीतरी निवारा बांधावं म्हणून विचार करायचे. परंतु परत त्यांना लक्षात यायचं की जर आपण ते करायला लागलो तर परत जप खंड होईल. जसं हरिदास ठाकूर नेहमी जप करायचे तसं मग ते परत जप करण्यामध्ये त्यांचा पावसाळा निघून जायचा. पुढे थंडीचे दिवस आले, थंडी वाजली का परत त्यांना वाटायचं की आता आपण आपल्याला छोटासा निवारा केला पाहिजे. परंतु परत ते जपामध्ये, ध्यानामध्ये, भगवंताच्या सेवेत इतके रत होऊन जायचे की ते पण सहन करून जायचे. आणि परत उन्हाळ्यामध्ये पण तसंच व्हायचं. मग एकदा त्यांना एका भक्ताने विचारलं की तुम्ही तुमच्यासाठी छोटंसं एखादी कुटिया तर बांधा, नका मोठं घर बांधू, तुम्ही का बांधत नाही? तर मग ते ऋषी फार सुंदर लोमेश ऋषी उदाहरण देतात की मी जर घर बांधलं तर माझा वेळ जाईल म्हणे त्याच्यामध्ये.
म्हणजे किती वेळ जाईल तुमचं घर बांधायला? तुम्हाला थोडा काय असा मोठा बंगला बांधायचा आहे किंवा तिचं मोठं प्लॅन काढून हे करायचं आहे. तुम्ही तुमच्या छोट्या निवाऱ्यापुरतं घर बांधावं. पण तरी ते म्हणता पण त्याच्यामध्ये माझा वेळ जाईल. म्हणजे तुमचा किती वेळ जाईल? तर मग तुम्हाला आयुष्य किती हे माहिती आहे का? म्हणजे हो, मला आयुष्य किती हे मला माहिती आहे. मग ते सांगतात मला आयुष्य किती आहे, की माझ्या सर्व अंगावर जेवढे केस आहे ना तितके वर्ष मला आयुष्य आहे म्हणे. इतकं वर्ष त्यांना आयुष्य आहे. एवढं मोठं आयुष्य असून आता आपल्याला तर किती आपल्याला माहिती आहे 100च्या पुढे आपण जाऊ शकत नाही. तरी आपले किती मोठे मोठे प्लॅन चालतात. खूप मोठे मोठे प्लॅन चालतात की असं करू तसं करू आणि त्याच्यामध्येच पूर्ण आपली उम्मीद निघून जाते आणि जी आपल्याला भगवंतांची सेवा करायची तीच राहून जाते. म्हणून ऋषी नेहमी भगवंताचं भजन करायचे आणि स्वतःसाठी घर सुद्धा बांधत नसे. किंवा भगवान शिवजींचं आपण उदाहरण बघितलं. आणि भगवंतांचं शरीर जे आहे ते चिन्मय शरीर आहे आणि आपल्या भौतिक याच्यामध्ये राहणारे जे मनुष्य आहे त्यांच्या शरीराचं वर्णन आणि भगवंतांच्या शरीराच्या वर्णनामध्ये कंपॅरिझन केलेली, तुलना केलेली आहे. प्रथम आपल्या शरीराचं वर्णन करतात. आपलं शरीर मागे एकदा आलं होतं की मायकल जॅक्सनचं उदाहरण आलं होतं. तर त्या माणसाने आपलं शरीर तरुण ठेवण्यासाठी इतके इंजेक्शन घेतले होते की त्याचं पूर्ण शरीर पोकळ होऊन गेलं होतं. इतके इंजेक्शन आणि इतके गोळ्या घेतल्या होत्या. ज्यावेळेस त्याचं देहावसान झाल्यानंतर बघितलं की त्या शरीरामध्ये इतके इंजेक्शन मारले होते, इतके औषधं भरले होते की त्या औषधांनी आणि इंजेक्शननी ते शरीर खराब होऊन गेलं होतं. म्हणजे कधी कधी मनुष्य सुंदर दिसण्यासाठी किंवा चांगलं राहण्यासाठी स्वतःचं आहे ते आयुष्यही खराब करून घेतो. नाहीतरी आपलं शरीर हे एक रोगाचं माहेरघर आहे. आजाराचं एक केंद्रबिंदू शरीर असतं. विविध प्रकारचे आजार होतात. आपण जर बघितलं तर लोकांना इतक्या दुर्धर प्रकारचे आजार असतात. दवाखान्यांमध्ये वगैरे गेलं तर आपल्याला बघायला मिळतं. आणि तरी आपल्या शरीरावरती आपली खूप आसक्ती असते. असं राधा गोविंदजी महाराज सांगतात की असं एखाद्याचंही शरीर तुम्ही मला शोधून द्या की ज्याच्यावरती कुठली शस्त्रक्रिया झाली नाही किंवा जन्मापासून कुठलं वळखण पडलेलं नाही किंवा घाव नाही असं शरीर. असं कोणाचं सापडू शकत नाही. कारण जसं चालायला लागल्यापासून किंवा कळायला लागल्यापासून कुठंतरी शरीरावरती काहीतरी जखम असते, तुरण असतात. आणि बऱ्याचशा महाराज इतके सुंदर वर्णन करून सांगतात की आजकाल ऑपरेशनचं इतकं लोकांना फॅड झालंय की हे ऑपरेशन ते ऑपरेशन करायचं. आणि कधी कधी लोक अभिमानाने सांगतात माझी 4-4 ऑपरेशन झालेले, अभिमानाने सांगतात. आता ह्या गोष्टी काय अभिमानाच्या नाही आहेत. जेवढे आपण दवाखान्यात गेलो तेवढे आपल्याला व्याधी जास्त आहेत असं समजलं जातं. आणि आजकाल जे नवीन आपल्याला हृदयाचं जे बायपास म्हणतो ते ऑपरेशन जर बघितलं तर अगदी एक रेल्वे लाईनच शरीरावरती तयार झालेली असते. इथून इथपर्यंत पूर्ण ते टाके ते. तरी पण अभिमानाने सांगतात की एवढा मोठा झटक्यातून मी उठलो आणि परत आपले जे भौतिक कार्य आहे त्याच्यामध्येच रंगून जातात. वास्तविक हे जे काही अशा आघात होतात ना हे आपल्याला भगवंताभिमुख करण्यासाठी होतात. जीवनामध्ये जे आपल्याला शारीरिक विधी किंवा भौतिक व्याधी ज्या येतात ह्या आपल्याला जागं करण्यासाठी येतात आणि आपल्याला भगवंताभिमुख करण्यासाठी येतात. एखादा अपयश असेल किंवा एखादा आपला अपमान असेल किंवा एखादा असं मोठं संकट असेल, अपघात असेल तर हे एक संकेत असतात की आपण भगवंताकडे वळावं, आपण भगवंतांची भक्ती करावी, शुद्ध भक्ती करावी. आता हे झालं आपलं नश्वर शरीराचं वर्णन. याच्या विरोधात भगवंतांचं शरीर आहे. भगवंतांचं शरीर कसं आहे? चिन्मयी आहे. चिन्मय आणि दिव्य आहे. जसं की भगवंतांनी महाभारताचं संपूर्ण युद्ध केलं, त्यानंतर अनेक काल यवनासह मोठे मोठे युद्ध केले, जरासंधासंग युद्ध केलं, परंतु भगवंतांच्या अंगावर साधं खर्चटलेलं सुद्धा नव्हतं. म्हणजे ही भगवंतांची शक्ती आहे. हे भगवंतांचं दिव्य शरीर आहे. जसं की युद्धामध्ये जर आल्यानंतर तर त्या सैनिकांचे बघावं तर खूपच वेगवेगळ्या प्रकारचे जखमी होतात, परंतु भगवंत अशी कधीही जखमी झालेले, व्याधीग्रस्त झालेले दिसत नाही.
कारण भगवंतांचं शरीर हे दिव्य शरीर असतं. त्यानंतर भगवंतांना कधीच आजार पण होत नाही. ज्यावेळेस आता आपला पुढचा श्लोक येईल त्याच्यामध्ये भगवंत ह्या सर्व भौतिक जगामध्ये असूनही नाही आहे, त्यांचं शरीर असूनही नाही आहे. जसं जर आपण वृंदावनामध्ये जर गेलो तर भगवंतांच्या एवढ्या लीला बघितल्या तर त्या गोपिकांबरोबर भगवंत सर्वच प्रकारची भूमिका भगवंतांनी बजावलेली आहे. ज्यावेळेस ते विट्टी दांडू वगैरे खेळायचे तर भगवंतांवरती सुद्धा तो राज्य यायचा आणि हारल्यानंतर भगवंत सुद्धा त्या एका गोपाला खांद्यावर घेऊन आणि लांबपर्यंत चालत जायचे. म्हणजे अगदी सामान्य बालकाप्रमाणे असे लीला करायचे भगवंत. परंतु ते कसं आहे, भगवंतांना फक्त लीला करण्यासाठी ते करायचे. तर भगवंत हे त्यांचं शरीर हे दिव्य आहे, नंतर चिन्मय आहे, नंतर भगवंत ते नाशिवंत सुद्धा भगवंतांचं शरीर नाही आहे. आणि जसं आपलं शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे तसं भगवंतांचं शरीर 5 तत्वांनी बनलेलं नाही. आपल्या शरीरामध्ये जी 5 तत्व आहे ती म्हणजे एकूण 8 गुणांनी आपलं शरीर बनवलं आहे. त्याच्यामध्ये 5 जी तत्व आहे ते स्थूल तत्व किंवा त्याला भौतिक तत्व म्हणतात आणि 3 जे तत्व आहे ते सूक्ष्म तत्व आहे. या अशा 5 तत्वांनी शरीर बनलेलं आहे. जसा एक महाराजांचा अभंग आहे की पंचतत्वाचा केला पतंग धागा ओविला तू पांडुरंग, की हे पंचतत्वाचं शरीर आहे. याच्यामध्ये आहे अग्नी आहे, वायू आहे, जल आहे, भूमी आहे आणि आकाश आहे. हे 5 स्थूल आपल्या शरीरात याच्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे. आणि जे 3 जे सूक्ष्म तत्व आहे ते म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार, हे सूक्ष्म तत्व आहे. या सूक्ष्म तत्वापासून आपलं शरीर बनलेलं आहे. मात्र ह्या 8 तत्वांचा आणि भगवंतांच्या शरीराचा काही एक संबंध नाही. भगवंत हे जसे काही एक वर्ग आहे की तो भगवंतांना निराकार सुद्धा मानतात, तर त्यांचं बी एका अर्थाने शास्त्रात वर्णन केलेलं आहे की भगवान निराकार पण आहे. निराकार म्हणजे काय की भगवंतांना आकार नाही असं नाही, तर ह्या सर्व आकाराला भगवंत बाध्य नाहीये, ती ह्याच आकारात भगवंत असले पाहिजे. जसं की भगवंतांची जी शक्ती आहे ती इतकी आहे, आपल्याला मर्यादा आहे. आपल्याला जे शरीराचे जे पार्ट्स दिलेले आहेत, अवयव दिलेले आहेत, या अवयवांना काय एक विशिष्ट कार्य दिले आहे. जसं पोट आहे, या पोटाला फक्त आपण अन्न टाकून त्याच्यातून अन्नरस तयार करून या पूर्ण शरीराला पुरवण्याचं काम आहे. हात आहे, हातांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, डोळे दिले, नाक, कान, इतर. तसं भगवंतांना नाही. भगवंत त्यांच्या कुठल्याही इंद्रियाद्वारे कुठलंही कार्य करू शकतात. जसं की हाताने बघू शकतात, तोंडाने ते चालू शकतात. म्हणजे ज्या कल्पना आपण करू शकत नाही त्या कल्पनातीत भगवंत आहे. म्हणून भगवंत हे यांना सामान्य किंवा म्हणत नाही, तर भरणं हे भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम आहे. जसं की एक प्रभुपादांचं पुस्तक आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. ज्याला पूर्ण कशाला म्हणतात की जे पूर्ण आहे. आपण पूर्ण नाही. आपलं शरीर हे भौतिक शरीर आहे. आपण ज्या भौतिक विश्वामध्ये राहतो, भौतिक संसारामध्ये राहतो, हा पण पूर्ण नाही. जसं आमचे एक कीर्तनकार नारायण महाराज सांगतात की अगदी कळकळीला येऊन सांगतात की बाबांनो, हा संसार आहे, हा तुम्ही भोगण्याचा प्रयत्न करतात, परंतु ही फार चुकीची समजूत आहे. तो संसार तुम्हाला भोगतो म्हणजे, कारण आजपर्यंत एकही असा मनुष्य झाला नाही की त्यांनी संसार पूर्ण केला. कारण जी गोष्ट अपूर्ण आहे ती पूर्ण कधीच होऊ शकत नाही. फार सुंदर तत्व ते त्या ठिकाणी सिद्धांत पटवून देतात की संसार हा कधीही कितीही केला अपूर्णच आहे. जसं की एका अगदी निराधार किंवा कुठलाही आधार नसलेला एखादा असा जो भिकारी असतो त्याचा पण संसार असतो. मागे एक मनमाडच्या रेल्वे स्टेशन जो भिकारी होता त्याला विश्वकर्माच म्हणायचे. तर त्याला काय सवय होती की सगळे असे
कपडे गोळा करायचे, एका पिशवीत भरायचे, त्याचं तोंड बांधायचं आणि ठेवून द्यायचं. त्याला चालता येत नव्हतं, सरकत सरकत जायचा. आणि असं करत करत तो वर्षानुवर्ष आणि त्याला कोणाची हात लावायची हिंमत नव्हती. त्याची भाषाही कोणाला कळत नव्हती. सगळीकडे फिरत फिरत जायचा आणि असं करत करत तो एक 4-5 वर्षामध्ये किमान एक ट्रक भरेल एवढा तो संसार उभा करायचा. म्हणजे तोही एक प्रकारचा संसारच होता त्याचा. जसं की आपण संग्रह करतो तर तसा तो पण संग्रहच करायचा. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जो संसार आहे हा अपूर्ण आहे आणि भगवंत कसे आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. तर अशा प्रकारे हा जो पहिला जो आपण श्लोक घेतला आहे 12वा, या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये भगवंत आणि मनुष्य आणि देवी देवता आणि भगवंत यामध्ये थोडक्यात कंपॅरिझन केलेलं आहे. तर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये जे एक नवीन शब्द जो आहे शास्त्रामधला तो म्हणजे क्रियाशक्ती. क्रियाशक्ती या शब्दाचा अर्थ बघणार. त्याचा शब्दशः अर्थ जर घेतला, क्रियाशक्ती म्हणजे काहीतरी उत्पन्न करण्याची शक्ती, काहीतरी उत्पन्न करण्याची शक्ती. आणि उत्पन्न करण्याची शक्ती ही फक्त भगवंतामध्येच असते. आपण फक्त बदल करू शकतो. जसं की जर आपण बीज कधीच तयार करू शकत नाही. बीज आपण रोपू शकतो, बीजापासून आपण वृक्ष तयार करू शकतो, परंतु बीज कुठलंच आपण तयार करू शकत नाही. हे चॅलेंज आजपर्यंत कुठलाही मानव स्वीकारू शकत नाही. बीज तयार करणारे भगवान पूर्ण पुरुषोत्तम श्री कृष्णचेच आहेत. आणि भगवंतांमध्ये ज्या 3 शक्ती आहेत त्या 3 शक्तींचं या क्रियाशक्तीमध्ये वर्णन केलेलं आहे. त्या 3 शक्ती आहेत. ती पहिली शक्ती आहे ती की भगवंतांमध्ये काहीतरी उत्पन्न करण्याची शक्ती. त्याच्यामध्ये भगवंतांमध्ये काहीतरी उत्पन्न किंवा निर्माण करण्याची शक्ती ही एक शक्ती आहे. दुसरी आहे सर्व काही करण्याची शक्ती, ही दुसरी शक्ती आहे. आणि तिसरी शक्ती आहे अन्यथा करण्याची शक्ती. आता अन्यथा म्हणजे अद्भुत काहीतरी करण्याची शक्ती. या 3 शक्ती फक्त भगवंतांमध्ये आहेत. मग पहिली शक्ती काय बघितली आपण, भगवंतांमध्ये काहीतरी करण्याची शक्ती आहे. आता आपल्यामध्ये काय, आपण आणि भगवंत किंवा देवी देवता आणि भगवंतांची जर तुलना केली तर याच्यामध्ये काय, देवी देवता भगवंतांकडून घेऊन तेच आपल्यापर्यंत देऊ शकतात, परंतु ते स्वतः मात्र ती शक्ती उत्पन्न करू शकत नाही. दुसरी जी आहे सर्व काही करण्याची शक्ती. भगवंत सर्व काही करू शकतात. जसं की आपण आता बघितलं की भगवंत सर्व शक्तिमान आहे, की ते कुठल्याही इंद्रियाने कुठलंही कार्य करू शकतात. असं कार्य आपण करू शकत नाही. मात्र आपल्या पार्षदांना किंवा आपल्या अंशांना काही शक्ती दिलेली असते. त्यामध्ये ज्या अष्टसिद्धी आहेत, जर एखाद्या योग्याने एखाद्या देवी देवतेची जर पूजा केली तर त्यांना अष्टशक्ती प्राप्त होते, अष्टसिद्धी प्राप्त होतात. आता या अष्टसिद्धी कशा आहे, अष्टसिद्धी कशा आहेत तर थोड्याशा आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. म्हणजे अदृश्य होणं किंवा हवेत चालणं, वजन कमी करणं किंवा वजन अचानक वाढवणं, एखादा अवयव प्रमाणापेक्षा लांब करणं, ह्या अष्टसिद्धींमध्ये त्यांचे नावं पण आहे. बरेचसे निलिमा, लघिमा असं काही 8 सिद्धींची नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. तर ह्या शक्ती भगवंतांच्या भक्ताच्या म्हणजे एखाद्या अंशाच्या कृपेने आपल्याला मिळू शकतात. आणि त्या जर एखाद्या आपल्या भक्ती मार्गातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे ह्या अष्टसिद्धी आहेत. भगवंताकडे ज्यावेळेस आपण जायला निघतो त्यावेळेस ह्या अष्टसिद्धी पार करून आपल्याला जावं लागतं. तर ह्या अष्टसिद्धी मिळाल्यानंतर मनुष्य एक तर गर्विष्ठ होऊन जातो किंवा उन्मत्त तरी होऊन जातो. जसं आपल्याला शास्त्रामध्ये वर्णन आले की रावणाला शक्तीची सिद्धी मिळाली होती, किंवा हिरण्यकश्यपूला शक्ती मिळाली होती, किंवा भस्मासुरला शक्ती मिळाली होती, ज्याच्यावर हात ठेवल
तोच भस्म होईल. या शक्तीच्या आधारे काय झालं, त्यांनी भगवंतांकडे अजून जवळ जाण्याच्या ऐवजी ते भगवंतांशीच विद्रोह करून बसले. ते स्वतःलाच भगवंत समजून बसले आणि त्यांनी इतिहासामध्ये शास्त्रामध्ये तसं वर्णन आहे, त्यांनी स्वतःचाही नाश करून घेतला आणि त्यांच्या शक्तीचा आणि भक्तीचा सुद्धा नाश करून घेतला. म्हणजे भगवंतांमध्ये काहीतरी करण्याची शक्ती आहे. आणि तिसरी जी शक्ती आहे भगवंताकडे, अन्यथा करण्याची शक्ती, म्हणजे काहीतरी अद्भुत करण्याची शक्ती. आता ह्या शक्तींचं तो वर्णन शास्त्रामध्ये इतकं आहे आणि वृंदावनामध्ये भगवंतांच्या बाललीलामध्येच इतकं आहे की भगवंतांनी लहानपणीच जोपर्यंत कौमार अवस्थेमध्ये किंवा युवक अवस्थेमध्ये भगवंत यायच्या वेळेपर्यंतच भगवंतांनी कुठलंही शस्त्र हातात न घेता इतक्या मोठ्या मोठ्या राक्षसांचा वध केला की ती एक अद्भुत शक्ती आहे. असं कोणीच करू शकत नाही. की पुतनाचा वध, फक्त बाळ किती 6 महिन्याच्या आजच बाळ होतं, तरी पुतना जिचं शरीर 9 योजन मोठं होतं, इतक्या मोठ्या शरीराच्या राक्षसिणीचा वध करणं, जे एक बाळ की ज्याला अजून दुसऱ्याच्या आधारानं विना पालतं सुद्धा होता येत नाही, इतक्या छोट्याशा बाळाने एवढ्या मोठ्या राक्षस, म्हणजे अद्भुत करण्याची शक्ती, म्हणजे अन्यथा करण्याची जी शक्ती आहे ती भगवंतांमध्ये आहे. त्यानंतर वृंदावनातल्या अनेक कथा आहे. आगासुराचा वध आहे, नंतर तृणावर्तचा वध आहे, त्यानंतर गोवर्धन लीला आहे. गोवर्धन लीला तर एकदम अद्भुत आहे. पर्वत आपल्या करंगळीवर 7 दिवस उचलून धरणं, ही अद्भुत लीला आहे. आणि ह्या लीला जर आपण बघितल्या तर त्यावेळेस भगवंतांची जी अचिंत्य शक्ती आहे त्या शक्तीची आपल्या भक्तवृंदांना कल्पना येते. त्यानंतर भगवंतांमध्ये असे काही गुण आहेत की जे इतर आपल्याला कोणामध्येच बघायला मिळू शकत नाही. आपण जर सामान्यपणे अगदी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जरी बघितले की एखादी जर कला असेल, उदाहरणार्थ भगवंतांकडे बासरी वाजवण्याची कला होती. आता बासरी वाजवण्यासाठी असं कोणी ती बासरी किंवा तो पावा घेऊन वाजवू शकत नाही, एकदम बेसूर स्वर निघतात. परंतु भगवंत लहानपणापासूनच कधी त्यांना कुठल्याही प्रकारचं एखादा ट्युशन लावा लागली नाही किंवा कोणाकडे पाठवा लागलं नाही, काही नाही. ती कला भगवंत स्वतः, कारण ती कलेचेच निर्माते ते होते. आणि अशी सुंदर प्रकारची भगवंत बासरी वाजवायचे की त्या बासरीचा नाद ऐकूनच कितीतरी गवळणी किंवा त्यांचे जे भक्त होते त्या भक्तांचं देहभान विसरून जायचे. आजही वारकरी संप्रदायामध्ये इतक्या सुंदर सुंदर गवळणी म्हटल्या जातात की एक भजनामध्ये मागे गवळण ऐकली होती, फारच सुंदर आणि अगदी मनाला मुग्ध करून टाकणारी अशी गवळण होती. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. ज्यावेळेस भगवंत मुरलीमधून हे स्वर काढायचे त्यावेळेस ज्यांच्या कानापर्यंत हे स्वर जायचे, आता कोणाच्या कानापर्यंत जातात तर ज्यांचा भाव असतो त्यांच्याच पर्यंत जातात. जसं आपलं इथलं उत्तम उदाहरण आहे की आपण ज्यावेळेस नगर संकीर्तन काढतो, नगर संकीर्तन जर काढलं, जर भक्त असला की हरे कृष्णा किंवा एखादं भजन किंवा एखादं सुंदर हे दिसल्याबरोबर लगेच तो तिकडे आकृष्ट होतो आणि तो लगेच चौकशी करणार की कुठं प्रोग्राम चालू आहे काय. मात्र त्याच्याबद्दल ज्याला काहीच गंध नाही किंवा ज्याला त्याच्यात समरसच होऊ वाटत नाही असे लगेच पाठ फिरवून घेणार. काही तर पुढची बी स्टेप गाठून त्याला विरोध सुद्धा करतात. म्हणजे हे ज्याच्या त्याच्या कुठल्या चेतनेमध्ये येतो त्यावर अवलंबून असतं. म्हणजे भगवंतांना जी कला होती की बासरी वाजवण्याची, त्यानंतर भगवंतांकडे नृत्य कला होती. भगवंतांचं नृत्य इतकं सुंदर होतं की जर आपण वृंदावनात एक मान मंदिर म्हणून
राधा राणीचं बरसानाच्या पाठीमागे एक ठिकाण आहे. त्या मान मंदिरमध्ये भगवंत ज्यावेळेस राधा राणी रुसून बसायची, आता तो भक्तांचा तितका अधिकार असतो का भगवंतांवर रुसणं, भगवंतांना आपली सेवा करायला लावणं, की जसं आपण मागच्या एका कथेमध्ये संत तुकारामांच्या पत्नी आवली जिजाबाईचं उदाहरण घेतलं होतं. जिजाबाई जरी भगवंतांना कधी भगवंतच मानलं नाही त्यांनी शेवटपर्यंत, तरी भगवंतांनी तुकाराम महाराजांपेक्षाही जास्त प्रेम त्यांच्या पत्नीवर केलं. कारण त्याचा सिद्धांतही सांगितलं होता की जिजाबाई या भक्ताची सेवा करायच्या. त्या कितीही रागवत असल्या तरी तुकाराम महाराजांच्या पहिले कधीच त्यांनी प्रसाद घेतला नाही आणि त्यांची सतत काळजी घ्यायची, त्यांना शिव्याच द्यायच्या. त्यांना फक्त काय आवडत नव्हतं की ते जे भक्ती करते ते आवडत नव्हतं, मात्र त्यांच्या कृपेने, भगवंतांच्या कृपेने जे व्हायचं ते आमची मंगळाई करते असंच ते सांगायच्या. भगवंतांनी जर एखादी गोष्ट केली तर ती मंगळाईच्या कृपेने झाली, त्या पांडुरंगाच्या कृपेने झालं नाही असं त्यांनी शेवटपर्यंत मान्य केलं नाही. आणि ते मात्र भगवंतांना सुद्धा मान्य होतं. किंवा त्यांचा पायातला काटा काढला, ते पण आपण उदाहरण घेतलं होतं. की ह्या गोष्टी म्हणजे आपल्याला हे शिकवतात की भगवंत भक्तांचा किती काळजी घेतात. त्यानंतर भगवंतांना नटवर वपू म्हणतात. नटवर वपू म्हणजे सर्व नृत्यांगनांमध्ये श्रेष्ठ नर्तक भगवंत आहे. आणि मग त्या ठिकाणी वृंदावनामध्ये त्या मान मंदिरमध्ये किंवा मोर कुटीरमध्ये भगवंत राधा राणी पुढे मोर नृत्य, मयुरी नृत्य करायचे. म्हणजे मोर जसा पिसारा फुलून नाचायचा आणि तो नृत्य करायला लागल्यानंतर राधा राणीचं मन प्रफुल्लित होऊन जायचं आणि त्या सुद्धा मग त्यांच्या मनातला राग वितळून भगवंतांच्या लीलेमध्ये सहभागी होऊन जायच्या. म्हणजे भगवंतांमध्ये अशा काही गुण आहेत, अशी काही शक्ती आहे की ज्याची कल्पना आपल्याला अगदी पदोपदी येते. जर आपण आता पावसाळ्याचे दिवस आहे, सगळीकडे आता फुलं उमलायला निघतील, सगळीकडे मोगऱ्याचे फुलं बोलतील, गुलाबाचे फुलं बोलतील. त्या फुलांमध्ये जो गंध भरला जातो, हा गंध भरण्याची आजपर्यंत कुठलाही असा शास्त्रज्ञ निर्माण झाला नाही. इतके सुंदर फुलं चित्रकार काढू शकतो, पण त्याच्यामध्ये गंध कोणी भरू शकत नाही. तो सुगंध भरण्याची शक्ती फक्त भगवंतामध्ये आहे. किंवा एवढं सुगंधित फूल कोणीच तयार करू शकत नाही. मोगऱ्या इतकं सुगंधित फूल, गुलाबा इतकं सुगंधित फूल कोणी तयार करू शकत नाही. म्हणजे ही प्रचिती प्रत्यक्ष आपण आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो. किंवा भगवंत लहानात लहान वस्तू भगवंत बनवू शकतात. महाराजजी फार सुंदर उदाहरण देतात की भगवंतांनी एक विमान बनवलंय जे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. जो डास आहे त्याला भगवंतांचं एक छोटंसं विमान म्हटलं जातं. त्याला आवाज सुद्धा दिलेला असतो, ते आवाज सुद्धा करतो आणि त्याला लँडिंग व्हायला कुठलंही विमानतळ लागत नाही. आणि ते कुठलंही कुठल्या पदाचा मनुष्य आहे, लहान आहे की मोठा आहे, अगदी राष्ट्रपती असला तरी त्याच्यावरती ते लँडिंग होतं आणि त्या ठिकाणी त्यांना ते त्याचं गुणधर्म दाखवू शकतं. आणि आजपर्यंत असा एकही शास्त्रज्ञ जन्माला आला नाही की जर एखादं डासाचं जर पंख तुटलं तर त्याला ते पंख जोडून शस्त्रक्रिया करू शकतो. हे लहानात लहान विमान किंवा असे लहानात यांच्यापेक्षा किती सूक्ष्म जीव असे की जे आपल्या नेत्रांना दिसत नाही असे जीव भगवंतांनी बनवले. त्यांच्यामध्ये सर्व प्रकारची सिस्टीम बनवली, जेवणाची, उत्सर्जनाची, सर्व प्रकारची त्यांनी ती सिस्टीम बनवलेली आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम.